नमस्कार मित्रांनो, मी कचरू चांभारे। एक नवीन जागतिक विशेष अर्थात 11 ऑक्टोबर जागतिक मुलींचा दिवस हा दिनविशेष घेऊन आपणासमोर हा व्हिडिओ घेऊन येत आहे। जागतिक दिन का साजरा करण्यात येतात, वेगवेगळे जागतिक दिन साजरे होण्यामागची काय पार्श्वभूमी असते आणि मग तो जागतिक दिन जगमान्य कसा होतो याबाबत मी या व्हिडिओमधून आपणासमोर बोलणार आहे। मुलींच्या बाबतीतला हा जो जागतिक दिन आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने 4 वेळेस हा वर्षभरामध्ये साजरा करण्यात येतो। हे वेगवेगळे 4 दिवस कोणते आणि ते पण का साजरे केले जातात हेही आजच्या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत। आपण माझा व्हिडिओ पूर्ण ऐकाल, माझा चॅनल सबस्क्राइब कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे नेहमीचे चॅनल आपणापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा। मित्रांनो, एखादा जागतिक दिन ज्यावेळेला साजरा करण्याची पद्धत सुरू होते त्यावेळेला त्याच्या पाठीमागे बराचसा एक इतिहास असतो। जगामध्ये एखादी समस्या घेऊन त्या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी, त्या समस्या कशी उद्भवली त्या समस्येची कारण शोधण्यासाठी काही सेवाभावी संस्था, काही व्यक्ती हे त्याचा एक प्रचंड अभ्यास करत असतात। त्यांच्या डोक्यात तो ध्यास असतो की हा प्रश्न का सतावतोय। आणि आता काय झाले की जग हे कुटुंब झाले, जग एक आता छोटा गोल झालाय आणि मग त्यामुळे एका देशातली समस्या ही इतर देशातली सुद्धा समस्या असू शकते आणि म्हणून आता जग एका कुटुंब पद्धतीनं वर्तन करतं आणि ती समस्या जगाचीच आहे अशा पद्धतीने तिची सोडवणूक करण्यासाठी संपूर्ण जगानेच काय प्रतिबंध केला पाहिजे, काय उपाययोजना केली पाहिजे आणि जनजागृती कशी केली पाहिजे याचा एक काही ठोस कार्यक्रम घेऊन हे जगाच्या पुढे जातात। ही असते जागतिक दिन सुरू होण्यामागची पार्श्वभूमी किंवा त्याची ती कारण। मग जगामध्ये कुठेतरी जगाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तो एक शस्त्रशुद्ध अभ्यास होतो, त्याची एक व्यवस्थित मांडणी केली जाते आणि ती मांडणी पटल्यानंतर ती जगभरामध्ये पसरवली जाते। आता उद्याचा जो दिवस आहे 11 ऑक्टोबर हा जागतिक मुलींचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। मग हा दिवस साजरा करण्यामागचे कारण काय आहे तर कॅनडामध्ये काही सेवाभावी संस्थांच्या असं लक्षामध्ये आलं, म्हणजे ते आपल्याही देशामध्ये होतं की ज्या प्राथमिक शिक्षणामध्ये ज्या मुली दाखल होतात त्यातल्या काहीच ठराविक मुली माध्यमिक शिक्षणापर्यंत टिकतात, त्यातल्या अगदी मोजक्याच ह्या उच्च शिक्षणापर्यंत म्हणजे पदवीपर्यंत टिकतात आणि स्वतंत्र उद्योजिका, स्वतंत्र राजकारणी, स्वतंत्र नेतृत्व या बाबतीमध्ये जर विचार केला तर महिलांची संख्या ही प्रचंड कमी आहे। त्यासोबतच मुलींच्या बालपणीच त्यांच्या बालविवाहाचे प्रसंग, त्यांच्या शिक्षणविषयक समस्या ह्या सातत्याने जगभरात सगळीकडेच डोकं वर काढतात आणि म्हणून कॅनडामध्ये सेवाभावी संस्थांनी त्याच्यावर काम केलं आणि ते काम केल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की 4 पैकी एका तरी मुलीचा हा बालविवाह होतो। ही भारतामध्ये तर ही समस्या खूपच मोठी आहे, पण जगामध्ये सुद्धा ही समस्या आहे आणि मग मुलींच्या शिक्षणासाठी जागृत व्हावा समाज म्हणून हा दिनविशेष कॅनडाच्या संसदेनं स्वीकारला। त्यानंतर तो जागतिक पटलावर मान्य झाला आणि तिथून पुढे तो संपूर्ण भारत म्हणजे देशभर या ठिकाणी पसरलेला आहे। आता आपल्या भारतामध्ये 28 सप्टेंबरला पण एक कन्या दिवस असतो, त्यासोबतच एक राष्ट्रीय बालिका दिन हा पण 24 जानेवारी या दिवशी फक्त भारतामध्ये साजरा करण्यात येतो आणि चौथा जो मुलींच्याच बाबतीतला जो दिनविशेष आहे तो आहे अर्थात 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती। आपण ही जयंती सुद्धा बालिका दिन म्हणून साजरी करतो की मुलींच्या आयुष्यामध्ये मुलींच्या पुढे एक आदर्श, मुलींच्या पुढे प्रेरणा त्या ठिकाणी निर्माण व्हावी म्हणून आपण एक नानाविध उपक्रम करून सावित्रीबाईंचं जे काही चरित्र आहे ते आपण त्या ठिकाणी एक सांगण्याचा लोकांना प्रयत्न करतो। तर जागतिक दिनाच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे की मुलींच्या मनामध्ये एक लिंग भेदभावाच्या असुरक्षेची कारणं ही सुद्धा प्रचंड प्रमाणात आहेत। आपल्या देशामध्ये जसं महिलांना दुय्यम स्थान आहे तसं जगभरामध्ये सुद्धा अनेक देशामध्ये ते दुय्यम स्थान आहे, तरी त्या मानानं भारतामध्ये
संधीचे अनेक दरवाजे आपण त्यांना उघडून दिलेले आहेत, परंतु हे पुरुषी सत्तेचा हा परोपकार नव्हे, तर स्त्री असणं आणि पुरुष असणं ही निसर्गाची गरज आहे. हे कारण स्त्री आणि पुरुष म्हणून जन्माला घातणं हे निसर्गाचं काम होतं आणि निसर्गाप्रमाणे तो जीव त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. वंशाचं सातत्य, कुठल्या एखाद्या सजीवाच्या वंशाचं सातत्य टिकविण्यासाठी ही गरज निसर्गाची असते की तो नर आणि मादी, म्हणजे ज्याला आपण माणसाच्या बाबतीमध्ये स्त्री आणि पुरुष असं म्हणतो, पण निसर्गाच्या बाबतीत इतर सजीवाचा जर विचार केला तर हेच स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी या नावाने ओळखले जातात. आणि सजीवाचं, त्या पर्टिक्युलर जीवाचं वंश सातत्य हे त्या नर आणि मादीच्या माध्यमातून टिकवलं जातं. परंतु माणूस हा कसा आहे, समाजशील प्राणी आहे. आपण नागरी वस्ती जगणारे माणसं आहोत. वस्ती करून नातेगोती जी आहेत हे सुद्धा फक्त माणसामध्येच आढळतात. जसं की गाईला मावशी, गाईला आत्या, गाईला मामा नसतो, पण तो माणसामध्ये असतो. तर ही एक समृद्ध नात्याची जी गोष्ट आहे ही माणसामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून तो महिलांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आजही महिलांना, जसं की आता मालिकेमध्ये जर बघितलं आपल्याला, तसं ठसठसीतपणा, महिलांचा दुय्यमपणा त्या मालिकेमध्ये सारखा चित्रित केलेला जातो. त्यामुळं ते टीव्ही पाहत असताना की आपल्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. एक दोन मालिकेचं मी त्यासाठी एक सहज म्हणून उदाहरण आहे. असं तर अनेक मालिके, जवळपास सर्वच मालिकेमध्ये महिलांना प्रचंड असं दुय्यम स्थान आहे. एक दिया और बाती नावाची एक मालिका होती, त्यातली जी म्हणजे नायिका आहे त्या मालिकेची, ती एक अक्षरशः IPS अधिकारी आहे. पण तिला म्हणजे ते सासूचं हेटाळणीयुक्त बोलणं, घरी आल्यानंतर ती लगेच स्वयंपाकाला लागणं आणि स्त्री म्हणून जे काही सांस्कृतिक कौटुंबिक जबाबदाऱ्या म्हणजे पेलत असताना तिची ती होणारी हेळसांड किंवा जी कुतरवड आहे. पण तरी सुद्धा दिग्दर्शकांना काय केलेलं आहे की त्या IPS महिलेचं म्हणजे त्या कामावरच किती प्रचंड आहे, म्हणजे कर्तव्यावर, म्हणजे कर्तव्याने ती दोन्ही सोबतच करते, पण त्यापेक्षा सुद्धा ती घर कामाला किती महत्व देते, इतकं प्रचंड बिंबवलेलं आहे ना की म्हणजे मुलीनं शिकावं आणि IPS व्हावं असा उद्देश ती मालिका पेरण्यासाठी टोटली अक्षम आहे. म्हणजे त्या ठिकाणी ती फेल गेलेली आहे. असंच एक आणखी म्हणजे एक दुसऱ्या मालिकेचं जर उदाहरण म्हटलं, एक सुंदरी नावाची मालिका, बहुतेक ती आता बंद पडली, पण ती सुद्धा खूप प्रसिद्ध अशी मालिका आहे. त्यातली जी नायिका आहे ती अक्षरशः जिल्हाधिकारी आहे. IPS जिल्हाधिकारी ही कशासोबत खायची गोष्ट हे दिग्दर्शकाच्या लक्षात येणं झाले की ती सुंदरी सतत तिच्या नवऱ्याचे जे काही बाहेर असलेले संबंध आहेत, तिचे जे काही वेगळ्या प्रकारचं, म्हणजे तिथं सुद्धा असं सासूबाई वेगळे तिचे ते टोमणे खाण्याची सवय ती आहेच, म्हणजे ती तिला तिथं चुकलेलीच नाही. म्हणजे खरंच नेमका स्त्रीजन्म आहे तरी कशासाठी हे असं ठोसपणे का बरं त्या मालिका दाखवू शकत नाही. आणि मग शासन स्तरावर आपण हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करून एक मुलींना आपण म्हणजे बालविवाह त्यांचे करू नये, त्यांना शिक्षणाची संधी द्यावी. आणि संधी जर मिळाली तर काय होतं हे महिलांनी इतिहासामध्ये सिद्ध करून दाखवले. त्यासाठी का आता वेगळी परत टेस्ट घेण्याची गरज नाही. महिला मागे का आहेत त्याचं एकच कारण आहे की त्यांना संधी नाही आहे, संधी दिल्या जात नाही, किंवा ज्या पण संधी मिळतात त्या कोणाच्या तरी उपकाराच्या वजाखाली आहेत, अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असतं. आज 50% महिला सरपंच आहेत, जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी आहेत, पण खरंच त्यांचं काम कोण पाहतं? त्यांनाही आता नवीन पिढी शिकलेली आहे. कारण एक काळ होता की त्या महिलेला वाटायचं की पती परमेश्वराने तोच हे सगळं बघेल. आता शिकलेल्या मुलींची कुठंतरी मनामध्ये त्यांना बोचणी असते, टोचणी असते की मी पदावर आहे आणि हाच माणूस काम बघतोय. कळत नकळत स्वाभिमान दुखावला जातोच, परंतु ही गोष्ट त्यांना म्हणजे बोलून दाखवता येत नाही आणि त्यांचं ते काम ते तसंच पुढं चालत जातं. आणि कुठलाही आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करत असताना एखादी थीम असते आणि त्या थीमवर वर्षभर काम केलं जातं. 2012 पासून ज्यावेळेला हा जागतिक मुलींचा दिवस सुरू झाला त्या दिवसापासून वेगवेगळ्या थीमवर आपण काम केलेलं आहे. जसं की मुलींचा आत्मविश्वास वाढवा, मुलींना शिक्षणाची संधी द्या, समान शिक्षण, लैंगिक भेदभावाचा धिक्कार, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या थीमवर गेल्या 12-13 वर्षापासून काम झालेलं आहे. आणि मुलींच्या शिक्षणासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत. एक दर्जेदार आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण मुलींच्या वाट्याला कसं येईल यासाठी शासन स्तरावर, समाज स्तरावर हे प्रयत्न झाले पाहिजेत. या जनजागृतीसाठीच हा दिवस असतो. हा जो दिवस आहे एक मुलींचा सन्मान, स्त्री जातीचा, सकल स्त्री जातीचा सन्मान
आज आपण भोवताली पाहतो, महिला अनेक वेळेला माता भगिनी, शाळेतल्या मुली, अगदी खूप छोट्या छोट्या मुलीसुद्धा अन्याय अत्याचाराला बळी पडतात। सामाजिक वातावरण अशा पद्धतीने पेरलेलं आहे की त्या जे काही कुकर्म झालेलं आहे, जी काही वाईट गोष्ट झाली तिला वाचाच फुटू नये, येनकेन प्रकारे ते प्रकरण दबलं जावं, यावर म्हणजे पुरुषी सत्तेचा एक माज असल्यामुळं स्त्रीचा आवाज त्या ठिकाणीच दाबल्या जातो। ही खरोखर खूप निषेधार्ह आणि एक नैसर्गिक वाढीला किंवा एक नैसर्गिक न्याय तत्वाला धरून असलेली ही गोष्ट नाही। जितका पुरुषाचा हक्क या भूतलावर आहे, या समाजावर आहे, तितकाच तो स्त्री जातीचा सुद्धा आहे। आणि यासाठीच, या जनजागृतीसाठी, महिलांना सन्मान देण्यासाठीच हा जागतिक मुलींचा दिन आहे। आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये असलेल्या माता भगिनींची, कन्यांची काळजी घ्यावी, त्यांचा विकास होईल अशा पद्धतीचं एक लोकशाही युक्त वातावरण घरामध्ये असेल याची सुद्धा आपण काळजी घ्यावी, त्या पद्धतीचं वातावरण तयार करावं। परत एकदा सर्वांना जागतिक मुलींच्या दिवसाच्या, जागतिक कन्या दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।